महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसात राजकीयदृष्ट्या एक वेगळी चर्चा ऐकायला मिळते किंवा एखादी गोष्ट घडल्यासारखी दिसू लागली। ती म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आगामी निवडणुका सोवळ्यात लढणार असं त्यांचे नेते हे संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला कुठेतरी ब्रेक लागेल अशी चिन्ह दिसत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आता रत्नागिरीमध्ये त्या दृष्टीने सुद्धा चर्चा झडू लागल्या आहेत। आपण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर मार्च 2022ला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळेला 2022ला मार्चला रत्नागिरी जिल्हा परिषद मुदत संपलेली आहे। त्यानंतर आजतागत त्याची निवडणूक झालेली नाही। असं असताना गेले अनेक वर्ष त्या जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकत होता। पण आता एकंदरीत राजकीय स्थित्यंतर बदललेली आहेत। 5 विधानसभा मतदारसंघातले उबाटाचे म्हणजे महाविकास आघाडी आमदार गुहागरचे, भास्कर जाधव व उर्वरित महायुतीचे 4 आमदार। आता आपण विचार केला जिल्हा परिषदमधली निवडणूक झाली तर साधारणपणे कोणाला यश मिळेल आणि कोणाकडे असेल असे संकेत आता दिसू लागलेत, चर्चेले जाऊ लागलेत। त्याचा विचार केला तर एकूण 55 सदस्य संख्या असलेली ही जिल्हा परिषद, या जिल्हा परिषदेमध्ये दक्षिणेचा विचार केला लांजा, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी आणि चिपळूणचा काही अर्धा भाग, तर 33 जिल्हा सदस्य ह्या 4 तालुक्यातून निवडून जातात म्हणजे दक्षिणेतून, आणि उत्तरेतून 22 निवडून जातात। पण शिवसेनेने आजपर्यंत वर्चस्व राखलं जिल्हा परिषदेवरती तो दक्षिणेत मिळालेल्या घवघवीत यशामुळं। आता 55 जणांच्या आखाड्याची स्थिती राजकीय त्यावेळीची पाहिली तर त्याच्यामध्ये 39 शिवसेनेचे होते, 15 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते एकत्र असताना आणि 1 काँग्रेसचा होता। मग साधारणपणे तिकडे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे विलास चाळके हे काँग्रेसकडे निवडून गेले होते, राजापुरातले आबा आडिवरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून गेले होते। त्यामुळे आता एकंदरीत राजकीय स्थित्यंतरे पाहिली जिल्हा परिषदची तर रत्नागिरी, लांजा, राजापूरचा विचार केला संगमेश्वरचा तर चिपळूण संगमेश्वरमध्ये शेखर निकम आहेत, लांजा राजापूरमधून आमदार भैया सामंत आहेत आणि रत्नागिरीतून उद्योगमंत्री स्वतः उदय सामंत आहेत। तिकडे योगेश कदम आहेत मंडणगड, दापोली, खेडचा विचार केला तर एकंदरीत साली स्थित्यंतरे बघितली तर येत्या काळामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे जर स्वबळावर निवडणूक लढवायचं म्हटलं तर त्यांना फारसा परिणाम इथे ह्या जिल्ह्यात फारसा होईल असं वाटत नाही, कारण मुळात त्यांची ताकद होती आणि त्या मानाने राष्ट्रवादीची होती। पण आता त्यांना आघाडी करणं गरजेचं आहे। याचं कारण असं आहे की महायुतीचे 4 आमदार आहेत आणि दक्षिणेमध्ये महायुतीचा प्रभाव वाढला आहे। आमदार शेखर निकमांच्या रूपाने असेल, आमदार भैया सामंतांच्या रूपाने असेल किंवा आमदार उदय सामंत उद्योगमंत्री या नात्याने असेल। त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचं वर्चस्व जिल्हा परिषद राखलं गेलं त्या दक्षिणेतल्या 33 जागांवर आणि उत्तरेतल्या 22 जागा, त्यापैकी बऱ्याचशा जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्या होत्या आणि त्यातून निवडून आले होते। त्यामुळे येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकात जर उबाटाने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना कुठेतरी अडचण येऊ शकेल आणि सोबत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला घेण्याचा प्रयत्न केला तर तेवढी ताकद त्या मानाने त्यांना सत्तेपर्यंत जाईल अशी आज तरी स्थिती नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये शिवसेना स्वबळावर लढली किंवा महायुती झाली तर मात्र ह्या वेळेला जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदे सेनेचा भगवा फडकायला काही अडचण येणार नाही असं एकंदरीत राजकीय चित्र आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक झाली तर शिवसेना उबाटा सोबळावर लढली किंवा शिवसेना शिंदेसेना सोबळावर लढली, भाजप सोबळावर लढली आणि इतर पक्ष जरी सोबळावर लढले तरी महायुतीने नंतर युती केली तर सत्तेत महायुतीला येण्याचा संधी ह्या जिल्हा परिषदेवरती मात्र नक्की अधिक आहे, एवढं मात्र नक्की। टाइम टीचर करकरा, किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।